नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचे ट्रेनर चंचल येवले आणि आज आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीचमधील लास्ट टाईप तो म्हणजे इंटरजेक्शन शिकायचा आहे. याचे टाईप्स देखील आपल्याला समजून घ्यायचे आहे डिटेल आणि याला ओळखायचं कसं हे देखील. तर याची आयडेंटिटी काय आहे हे जाणून घेऊ आपण आणि मग जाऊया आपण समोर. तर बघा, इंटरजेक्शन म्हणजे होते केवळ प्रयोगी अव्यये. बघा, इन अ सिम्पल वे तुम्हाला सांगायचं झाल्यास आपल्या तोंडावाटे अचानक काही फिलिंग्स, काही शब्द बाहेर पडतात परिस्थितीनुसार. सपोज आपल्या समोरून आपण रस्त्यानं जात आहे आणि आपल्या समोरून एखादा साप गेला, तर आपल्या तोंडावाटे काही ना काही शब्द बाहेर पडतात त्या परिस्थितीमध्ये. ते शब्द जे असतात त्यांनाच आपण इंटरजेक्शन असं म्हणत असतो. हा असा इझी टॉपिक आज आपल्याला शिकायचा आहे. तर चला चालू करू व्हिडिओ. मात्र त्यापूर्वी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिले पोहोचतील आणि महत्त्वाचा कुठलाच व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल की मला स्टेप बाय स्टेप इन डिटेल इंग्लिश किंवा इंग्लिश ग्रामर किंवा स्पोकन शिकायचं आहे किंवा PDF जरी तुम्हाला पाहिजे असेल तरीसुद्धा आपल्या येवले अकॅडमी ॲपवरती आहे. ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिकडे जाऊन तुम्ही कोर्सेस घेऊ शकता. अगदी कमी प्राईसमध्ये आहेत. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की मला फ्री शिकायचं आहे तर तुम्ही चॅनलला देखील फॉलो करू शकता. तर चला चालू करूया आजचा व्हिडिओ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे इंटरजेक्शन. तर त्यापूर्वी आपण डेफिनेशन समजून घेऊ आणि मग जाऊ याला समोर समोर. इंटरजेक्शन्स आर द वर्ड दॅट एक्सप्रेस अन इमोशन ऑर सम सडन फिलिंग्स. भावनेचा उद्रेक व्यक्त करणाऱ्या शब्दांना केवळ प्रयोगी अव्यय असं आपण म्हणत असतो. जसं मराठीमध्ये आपण बापरे ना, हुर्रा अशा प्रकारे आपण व्यक्त करत असतो. किंवा दुःख झालं असेल तर अरे रे, असे शब्द आपल्या तोंडावाटे परिस्थितीनुसार बाहेर पडतात. तसंच इंग्लिशमध्ये सुद्धा असतं. जसं खूप आनंद झाला, हुर्रा, हुज्जा. दुःख झाले असेल तर अलास. अशा प्रकारचे जे शब्द आहेत तेच असतात इंटरजेक्शन. तर याचे टाईप्स काय आहेत आपण समजून घेऊ आणि मग जाऊ आपण बाकी टाईप्सकडे. तर मी स्क्रीनला थोडं खाली घेते जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित सर्व टाईप्स वन बाय वन दिसतील. बघा, टाईप ऑफ इंटरजेक्शन, ज्यामध्ये फर्स्ट टाईप आहे इंटरजेक्शन्स ऑफ ग्रीटिंग, म्हणजे स्वागत करणारे उद्गार. जसं कोणाला तरी आपण भेटलो, म्हणजे कोणाला तरी आपण आपल्या फ्रेंडला भेटलो असेल तर त्यावेळी अचानक कधी कधी आपण एखाद्या आपल्या खूप दिवसानंतरच्या फ्रेंडला भेटतो, मग आपण काय म्हणतो, हॅलो, हाय, हे. तर ग्रीट करणारे जे शब्द असतात त्यांना आपण इंटरजेक्शन्स ऑफ ग्रीटिंग म्हणत असतो. स्वागत किंवा अभिवादन करण्यासाठी आपण त्यांचा वापर करत असतो. नेक्स्ट आहे बघा, इंटरजेक्शन्स ऑफ जॉय, आनंद व्यक्त करणारे उद्गार. जसं आनंद व्यक्त करण्यासाठी वापरले जाणारे उद्गार. आता हुर्रा, वाव, याहा. तर हे जे शब्द आहेत आपण आनंद व्यक्त करताना आपल्या तोंडावाटे हे शब्द आपोआप बाहेर येतात जेव्हा आपल्याला आनंद झालेला असतो, कुठली तरी चांगली गोष्ट आपण ऐकलेली असते. तर हे कुठल्या कॅटेगरीमध्ये येतात, तर हे येतात इंटरजेक्शन्स ऑफ जॉय. नेक्स्ट आहे बघा, इंटरजेक्शन्स ऑफ सरप्राईज, आश्चर्य व्यक्त करणारे उद्गार. आश्चर्य व्यक्त करण्यासाठी वापरले जाणारे उद्गार जे असतात, जसं ओह, व्हॉट, रिअली. असे शब्द जे आपण आश्चर्य आपल्याला जेव्हा होतं तेव्हा जे वापरतो त्यांना आपण इंटरजेक्शन ऑफ सरप्राईज असं म्हणत असतो. तर पुढील प्रकार आपण पाहू. 4 नंबरचा प्रकार आहे आणि अगदी इझी असा हा टॉपिक आहे. इंटरजेक्शन्स ऑफ सॉरो, म्हणजे दुःख व्यक्त करणारे उद्गार जे असतात. तर या ठिकाणी बघा, दुःख किंवा निराशा व्यक्त करण्यासाठी वापरले जाणारे उद्गार. जसं अलास. अलास म्हणजे काय, अरे रे, ओह नो, अरे नाही, उप्स, चुकले. तर आपलं काही चुकलं तर आपण उप्स, हे चुकलं. तर हे जे असे शब्द असतात त्यांना आपण दुःख व्यक्त करण्यासाठी किंवा निराशाजनक परिस्थिती असेल ते व्यक्त करण्यासाठी आपण यूज करत असतो. त्यांनाच आपण इंटरजेक्शन्स ऑफ सॉरो असं म्हणत असतो. इंटरजेक्शन्स ऑफ अप्रुव्हल, मान्यता दर्शवणारे उद्गार. जसं प्रशंसा किंवा मान्यता व्यक्त करणारे. जर प्रशंसा करायची असेल आपण काय म्हणतो, शाब्बास, म्हणजेच काय, ब्राओ, वेल डन, वा, गुड, छान. अशा पद्धतीचे शब्द. नेक्स्ट आहे इंटरजेक्शन ऑफ कॉलिंग अटेन्शन, लक्ष वेधणारे उद्गार. कोणाचे लक्ष वेधण्यासाठी वापरलेले उद्गार. जसं आपल्याला कोणाचं तरी लक्ष वेधायचं असेल आपण काय म्हणतो, लिसन, ऐका, लुक, पहा, हे, अरे. अशा प्रकारचे.
म्हणजे यामध्येच इंटरजेक्शन ऑफ कॉलिंग अटेन्शन यामध्येच याची डेफिनेशन आहे की अटेन्शन म्हणजे लक्ष वेधण्यासाठी. तर अशा प्रकारचे हे आपण 6 टाइप्स पाहिले इंटरजेक्शनचे, जे खूप इझी होते. आय होप तुमच्या सगळ्यांना समजले असणार. आणि तुम्हाला काही अडचण असल्यास मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. पार्ट्स ऑफ स्पीचेस आपले कंप्लीट झाले आहेत. आपण इन डिटेल स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी शिकलो आहे. तर तुम्हाला कसे वाटत आहेत व्हिडिओ, त्याचेसुद्धा कॉमेंट्स तुम्ही मला पाठवा. व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. ज्यांना ग्रामर शिकायचं आहे, कुणी तुमचे फ्रेंड असेल, रिलेटिव्ह असेल, त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. या ठिकाणी आपण थांबू, भेटू इन नेक्स्ट व्हिडिओमध्ये न्यू टॉपिकसह. तोपर्यंत थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.